नमस्कार, मी ज्योत्स्ना पाटील या नवीन वर्षामध्ये तुम्हाला मराठी हा विषय शिकवत आहे। आज आपल्याला वेगवशता हा धडा शिकायचा आहे। आता वेगवशता हा जो आहे, वेग म्हणजे गती आणि वशता म्हणजे ती आपल्या अधीन करणे। अधीन करणे म्हणजे नेमकं काय की आपल्या ताब्यात त्या वेगाला ठेवणे। त्याचे लेखक कोण आहेत तर प्राचार्य शिवाजीराव भोसले हे त्याचे लेखक आहेत। त्यांनी आपल्याला ह्या धड्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सुरुवातीला आपण प्राचार्य हे जे आहेत हे भोसले यांची माहिती घेऊया। हे काय आहेत, व्यासंगी लेखक आहेत। कोण आहेत ते? व्यासंगी लेखक आहेत। त्यांनी अनेक व्याख्यानमाला ह्या दिलेल्या आहेत आणि ह्या व्याख्यानमाला किती वर्ष दिले तर 28 वर्ष हे व्याख्यान देत आहेत। त्यांनी ह्या धड्यामध्ये आपल्याला व्याख्यान देताना अनेक ग्रंथ, अनेक जागरण, अनेक भारुडे ही लिहिलेली सुद्धा आहेत। परंतु आपल्याला ह्या युवा पिढीला त्यांनी ही युवा पिढी ही जी आहे ही वेग कधीच आपल्या अधीन ठेवत नाहीये आणि म्हणून त्यांना ह्या धड्यामार्फत त्यांनी आपल्याला चांगला उपदेश सुद्धा दिलेला आहे। आणि हे सांगत असताना त्यांनी काय सांगितलेलं आहे, आता या वेगवशतामध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की वेग हा कशा एक रूप आहे, गतीचं रूप आहे। कशाचं आहे ते? गतीचं रूप आहे। आणि ही जी स्थिती आहे ही जीवनाची स्थिती आपल्या गतीवर अवलंबून असते। मग ही गती कोणकोणत्या प्रकारांमध्ये असते? चालणे, थांबणे, चालणे आणि धावणे, या 3 प्रकारांवर ही जी आहे हे आपलं जीवनचक्र चालत असतं। आणि हे जीवनचक्र चालत असताना ही जी गती आहे ही आपल्या विचारांमध्ये सुद्धा असते आणि विचारांना ही जी गती असते आणि ज्याला ज्या विचारांना गती मिळाली जाते त्यालाच काय म्हटलं जातं? प्रगती म्हटली जाते। आणि ज्या विचारांमध्ये गतीला दिशा मिळत नाही त्याला काय म्हटलं जातं तर अधोगती ही म्हटली जाते। म्हणजेच काय झालेलं आहे की ही जी गती आहे ती आपल्या विचारांमध्ये आहे। मग ही विचारांमध्ये कशी आहे तर जेव्हा आपण थांबतो तेव्हा आपले विचार सुद्धा थांबले जातात। परंतु जेव्हा आपण थांबल्यानंतर त्या विचारांना जेव्हा गती देते तेव्हा आपण काहीतरी प्रयत्न करतो आणि मग चालण्याचा प्रयत्न करतो। आणि ही चालत असताना मग आपल्याला त्या गतीला अजून वेग देतो आणि मग आपण धावतो। पण ह्या ज्या गतीला धावत असताना आपण जर का आपल्या आटोक्यामध्ये आणली नाही तर ती आपण आपला घात करते, आपण पडतो, आपल्याला लागतं। आणि हे म्हणून त्यांनी काय सांगितलं की गती ही जी आहे ती कशा प्रकारे अधीन करायची आहे। हे करत असताना त्यांनी काय सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये ही वेगवान विलक्षण वेगवानता काय केलेली असते? आढळलेली जाते। मग ती कुठे असते तर ही रस्ते असतात, या वाहनांनी व्यापलेली असते वेगाने। त्याचबरोबर त्यांनी आपण माणसे घरामध्ये राहतो म्हणूनच ते आपण काय असतो? स्थिर असतो। पण घराच्या बाहेर गेला तर घरामध्ये आपण धावत नाही, घरामध्ये फक्त आपण थांबलेले असतो। आपण गतीच्या घरामध्ये गती हा प्रकार येत नाही आणि म्हणून ती स्थित असते। आणि ह्या गतीला आपण काय करतो? अगतिक करतो। म्हणजे गती करता घरामध्ये थांबतो म्हणजेच काय तिला गती येत नाही, ती अगतिक होते। त्याचबरोबर आपण अहोरात्र काय करत असतो? अहोरात्र भरारणारी थरारणारी वाहने आपण आपल्याला आश्चर्य वाटतात। मग ही भरारणारी आणि थरारणारी म्हणजेच काय आहे की अति वेगवान वेग हा जो आहे हा अति वाढलेला असतो आणि त्यालाच काय होतं ती आश्चर्य कशी करून जातात। मग ती आपण प्रश्न पडतो की ती आली कुठून, ती कशी आली, ती कशासाठी आली। हा आपण गतीमध्ये काय या पूर्वी देशदेशीमध्ये इतिहास घडवलेला आहे आणि हा लोकांचं काय केलं, लोकांनी जगप्रवास सुद्धा त्याचा केलेला आहे। पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठेही दिसत नाही। काय अवखळ वाहने म्हणजेच काय की अनेक प्रकारची वाहने आहेत। आज आपल्याकडे सायकल आहे, सायकलला हा जो वेग असतो हा वेगळा असतो। त्याच्यानंतर टू व्हीलर जी आहे ह्या टू व्हीलरला वेग वेगळा असतो आणि 4 व्हीलरला वेग असतो। पण आपण ही आटोक्यामध्ये आणणं हे आपल्या हातामध्ये असतं। आता आपण बघा त्यांनी कसं आपण हे करतो की वेग कसा येतं आणि कशा प्रकारे आपण माणूस घरातून दारात आला की वाहनांवर अडून होतो। म्हणजेच काय की आपण घरात काय वाहन आपल्या आणत नाहीये, घराच्या बाहेर वाहनं असतात आणि जेव्हा तो घरातून बाहेर येतो तेव्हा आरूढ होतो। म्हणजेच काय होतं त्या वाहनांवर बसतो। थोडा वेळ असतो, कामे बरीच असतात, आपल्याकडे वेळेची मर्यादा असते। एवढ्या वेळेमध्ये आपल्याला ही कामे करायची असतात आणि म्हणून आपण काय थोड्या वेळामध्ये जास्त कामं करायला जातो। त्यामुळे ती ही कामं थोड्या वेळामध्ये जास्त कामं करण्यासाठी आपल्याला वेळ कमी पडतो आणि म्हणून आपण ती चालत करत नाही तर आपण गाडीवर बसून लगेच ती कामं करायला जातो। आणि हे जीवन हे असतं हे दश दिशांमध्ये सगळ्या बाजूने विभागलेलं असतं।
मग हे जीवन दशदिशांनी म्हणजेच काय आहे की आपल्या या माणसांमध्ये एकच काम नसतं. मग कोणत्या प्रकारची कामं असतात? मुलांची शाळा एका टोकाला असते, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला असतं, मंडळी एका बाजूला तर दवाखाना दुसऱ्या बाजूला. म्हणजे ही जी आहेत ही कामं ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दिशेला ही गेलेली असतात. पण त्याच्यामध्ये ही माणसाच्या वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळी कामं असतात आणि मग आपण ती करतो एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी आपल्याला शेवटी ही गती घ्यावीच लागते. काय घ्यावी लागते? ही गती घ्यावी लागते. आणि मग ही गती जी आहे ही यथाप्रमाणे गतीची गरज आहे. म्हणजे आपण चालत कोणतंही काम करू शकत नाही, तेव्हा आपल्याला ही गाडी किंवा आपल्याला फोर व्हीलर आणखी ही गती घेण्यासाठी कोणतं तरी साधन हे असावं लागतं. मग ते कसं असतं? अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. ही काय आपली विकृती आहे? अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही आपली विकृती आहे. म्हणजेच काय आहे की आपण ही प्रमाणापेक्षा काय केलेल्या गतीला वेग, अवास्तव म्हणजे मनाला वाटेल तेव्हा आपण करतो आणि अनावश्यक आवश्यक नसतानाही आपण काय करतो? ही गती आणतो आणि आपली कामं करण्याचा प्रयत्न करतो. मग आपली कामे यथासांग पार पडावी एवढाच वेग जीवनात असावा. पण हा जीवनात वेग आणण्यासाठी हा वेग आपल्या वेग म्हणजे गती ही आपल्या हातात असते आणि त्याचा हा वेग आपण काय करावं? आपल्या जीवनाला वेग किती द्यायचा, किती कमी करायचा हा आपल्या हातामध्ये असतो. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम आवेग म्हणावा लागतो. पण आपण अति वेगाने जातो आणि ह्या वेगाला काय करतो? आपण आवरत नाही आणि म्हणून अक्षम, त्याला क्षमा नसते असा हा वेग असतो. या आत्मघातकी ठरतो अमेरिका सारख्या विकसित देशांमध्ये. मग ह्यांनी काय सांगितले ना, ह्या गतीला प्रमाणामध्ये आणण्यासाठी त्यांनी आपल्याला अमेरिकेचं उदाहरण दिलेलं आहे. मग अमेरिकेसारखा हा विकसित देश आहे. ह्या विकसित असलेल्या देशांमध्ये ही काय केलेलं आहे? भरपूर पैसा आहे. भरपूर पैसा असल्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये ह्या गाड्या आहेत आणि घरामध्ये गाड्या असल्यानंतर त्यांची कामं एका ठिकाणी, हातात एका ठिकाणी, कामं दुसऱ्या ठिकाणी, मुलांची शाळा एका, यांना मैलीचं अंतर असतं आणि त्यामुळे या एक मैलाचं अंतर काढण्यासाठी त्यांना चालत शक्य नसतं आणि त्यासाठी त्यांना काय करावं लागतं? वाहन हे घ्यावंच लागतं. परंतु ह्या अमेरिकेमध्ये कोणतेही अडथळे नसतात. हे कोणतेही अडथळे नसतात आणि हे अडथळे नसल्यामुळे त्यांना कितीही वेग दिला तरी तिथे अपघात सुद्धा हा शक्यतो काय होतो? कमी प्रमाणात होतो. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की आपल्याला अमेरिकेचं उदाहरण दिले. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगत असतात. कसे असतात? वेगाने जीवन जगतात. ती कशासाठी? तर घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते, रस्ते रुंद असतात. अमेरिकेमध्ये काय सांगितले? रस्ते कसे आहेत? रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आहेत आणि एकमार्गी आहेत. एकमार्गी म्हणजे एकाच मार्गाने जाणारे असतात आणि दुसऱ्या मार्गाने येणार असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे तिथे काय केले? अडथळे नसतात. घरे, कार्यालय, बाजारपेठ यात निदान 100 मैलांचं अंतर असतं. किती मैलांचं असतं? 100 मैलांचं अंतर असतं आणि ते जवळजवळ सगळे असे सहसा नसते. जवळजवळ नसल्यामुळे काय केलं? अशा ह्या गोष्टी साध्य करण्यासाठी त्यांना काय करावं लागतं? दूरवर जावं लागतं आणि त्यातून माणसामध्ये दुरावा आलेला. जेव्हा अमेरिकेसारख्या म्हणजे आपल्या सगळ्या भारतामध्ये ही माणसं जी आहेत ती एकमेकांना धरून आहेत, एकांमध्ये माणुसकी आहे, तशी अमेरिकेमध्ये नाहीये. कारण ती सगळी ही काही एकमेकांपासून दुरावलेली आहे. मग तो कसा आहे? तो जास्त चांगले असह्य होऊ नये म्हणून तिथे काय केलं? तो वेगाचा आश्रय घेतला की माणसं ही दुरावली जातात आणि माणसांमध्ये हे प्रेम सुद्धा राहत नाही. मग असा हा दुरावा वाढू नये म्हणून तिथे वेगाचा आश्रय घेतला. वेगामुळे माणसं बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते, वेगात एक बेहिशू असतो. मग आपण काय करतो? जेव्हा एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की युवा पिढी ही जी आहे, ही युवा पिढी जेव्हा मोटरसायकलवर बसते, टू व्हीलरवर जेव्हा बसते आणि त्यांच्या मागे जर का एखादी मुलगी बसलेली असेल तर त्यांचा वेग हा कधीच आटोक्यामध्ये येत नाही. कारण ह्याचं कारण काय असतं की एवढा बेभान होऊन ही गाडी चालवत असतात आणि त्याच्यामध्ये त्यालाच काय सांगितलेलं? बेहोशी असते. तिथे होश राहत नाहीये की आपल्या मागे एक मुलगी बसलेली आहे आणि एवढ्या स्पीडने गाडी आपण चालवतो. त्यालाच काय होतं? हे विरून जातं. हे कशासाठी? बघा, भारतीय आणि अमेरिकेत जीवनशैली पत्करण्याचं कारण नाही. त्या भारतीय लोकांनी ही जीवनशैली पत्करायची नाहीये. कारण का? तर आपल्याकडे अंतरे कशी आहेत? भारतामध्ये ही अंतरे कमी आहेत. आपल्या शाळा जवळ आहेत,
आपलं मार्केट जवळ आहे, आपले दवाखाने जवळ आहे, तेव्हा आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी गाडीची गरज लागत नाही. आपण चालत जाऊन सुद्धा हे काम करू शकतो. आणि म्हणून त्यांची जी जीवनशैली आहे ती भारतामध्ये करू नये. माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज साधता येतात. आपल्याकडे काय माणसं भरपूर आहेत. आपल्या घरामध्ये 4 माणसात प्रत्येकाने एक एक काम केलं तरी पण ते काम होऊ शकतं. आणि म्हणून तिथे आपल्याला ती कामे जास्त पडत नाही. जीवनाची जी टोके जी आहेत ते आपल्याला सहज साधता येतात. थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती नसते. आपण एखाद्या कामाला जायचं आहे तर आपण 10-15 मिनिटं अगोदर निघालो आणि जर का आपण चालत गेलो तरी पण आपण होऊ शकतो. परंतु अमेरिकेमध्ये तसं होत नाही. की 10-15 मिनिटं अगोदर निघूनही ते अंतर ते कमी करू शकत नाही. पण भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती नसते. मुंबई सारख्या विस्तीर्ण नगर गाड्यांनी साधलेलं असते. आपल्या मुंबईमध्ये अनेक गाड्या आहेत. गाड्या रुळावरून चालतात. त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसाचे जीवन थांबते. आणि उदाहरण आपल्याला काय मुंबईच्या लोकांचं दिलेले आहे की मुंबईची ही जीवनशैली कोणती जीवनशैली? आपली रेल्वे जी आहे. आज तुम्हाला माहिती आहे, आज 3 महिने जे आहेत आपण काय केलेलं आहोत? पूर्ण थांबलेलो आहोत. का थांबलेलो आहे? तर आपल्या या मुंबईमधली आपली ही जीवनदायी जी आहे ही थांबलेली आहे. आणि म्हणून आपण भरधाव वेगाने जाऊ शकत नाही. पण ह्या ट्रेनमध्ये आपण रेल्वेमध्ये बसल्यानंतर बसल्यानंतर आपण पूर्ण त्या सीटवर बसल्यानंतर थांबतो. आपण कोणतीही हालचाल करत नाहीये. आणि म्हणून तिथेच काय केलेलं आहे की गाडी धावत असली तरी आपण धावत नाही. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. कोणाची असते? रस्त्यावरून. आणि ट्रेनची नाही आणि दुसरी कोणाची नाही, तर 2 चाकी आणि 4 चाकी जी वाहनं असतात ह्यांची खरी ही जी काय केलेली असते अडचण असते. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. कारण ही काय केलेलं आहे, ह्या 2 ट्रेनची मर्यादा किंवा त्याचा वेग हा आपल्या हातात नसतो, हा तो चालवणाऱ्याचा आहे. पण आज आपण 2 व्हीलरवर आणि 4 व्हीलर जर का आपण चालवत असू तर त्याची वेग मर्यादा ही आपल्यालाच आटोक्यात आणावी लागते. आणि म्हणून ते उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्याचा उपयोग सुद्धा आपल्याला होतो. कशाचा उपयोग होता? 2 चाकी आणि 4 चाकी गाड्याचा. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते. आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आपल्याकडे खूप वेळ आज काम नाहीये, मग आपण काय करतो? हा वेळ कसा घालवायचा? चला गाडीवर बसूया आणि फिरायला जाऊया. म्हणजे हा काय केला, आपल्याकडे वेळ असूनही त्याचा आपण उपयोग हा कसा वेगळ्या मार्गाने करतो. मग तो घालवण्यासाठी माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग ते माणसांवर स्वार होतात. मग याचा अर्थ काय आहे की माणसं गाडीवर बसली जातात, गाडी चालू केली जाते आणि मग ही चालू गाडी केल्यानंतर बरं त्या गाडीवर तो स्वार झालेला आहे, पण त्याच्या वेगाची मर्यादा ही त्याने आता हातामध्ये ठेवलेली नाही. आणि मग ही जी गाडी आहे ही गाडी त्या माणसांवर स्वार होते. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढाच वेग ठेवायचा. पण आपल्याला वेळ भरपूर आहे, परंतु आपण काय करतो? आपल्या कामासाठी वाहन वापरायचं ही मर्यादा कधीच ठेवत नाही. त्याचबरोबर कामासाठी बाहेर पडल्यानंतर त्या गाडीचा वेग किती आटोक्यात ठेवायचा हे आपण त्याकडे कधीच लक्ष देत नाही. एवढाच वेग तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. की आपण आपल्या गाडीचा वेग हा मर्यादेमध्ये ठेवला, आपल्या आटोक्यामध्ये ठेवला, तर आपली जीवनशैली ही काय केली? चांगली अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, हे कृतार्थपणे जगता अनुभवता यावे. आपलं जीवन, कारण माणसाला हे एकदाच जीवन मिळतं, पुन्हा ते जीवन मिळत नाही. पण तू ते जीवन कसं जगायचं हे आपल्या हातामध्ये असतं. आणि हे जगत असताना या जीवनाची वेगमर्यादा म्हणजे ही गतीची वेगमर्यादा आपण किती ठेवायची हे आपल्याला अनुभव घेता येतो. त्यासाठी उसंत लावे म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. आपल्याला आपल्या जीवनाला मध्ये आराम मिळावा, आपल्या शरीराला आपल्या मनाला आराम मिळावा, विश्रांती मिळावी म्हणून आपण ही गाडी वापरतो. की मी 5 मिनिटाचं काम हे जे आहे 2 मिनिटामध्ये करून 3 मिनिटं मी वाचवणार आहे. मग हे 3 मिनिटं कशासाठी वाचवणार आहोत? आपल्या शरीराला आणि मनाला शांतता देण्यासाठी.
परंतु प्रत्यक्षामध्ये माणसाच्या जीवनात घडते ते वेगळं. इतरांची मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्याला ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसं समाजामध्ये आढळतात. आज आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आज आपल्या शेजाऱ्यांनी जर का 4 व्हीलर गाडी घेतली तर त्यासाठी आपलं मन हे दुखावलं जातं आणि म्हणून आपल्याकडे पैसे नसतानाही सुद्धा आपण काय करतो, त्यांनी गाडी घेतली ना मग मी सुद्धा गाडी घेणार आहे. मग त्यासाठी त्याला न सांगता आपण कोणाला न कळू देता आपण कर्ज काढतो आणि त्याच्या वरचढ गाडी घेतो. कशासाठी घेतो तर आपलं ऐश्वर्य, तुमच्यापेक्षा मी काही गरीब नाहीये, तुमच्यापेक्षा मी श्रीमंत आहे हे दाखवण्यासाठी आपलं ऐश्वर्य. पण आपल्याला माहित असतं आपल्याकडे किती ऐश्वर्य आहे ते, किती पैसा आहे ते, परंतु दुसऱ्याला दाखवण्यासाठी प्रदर्शन करतो आणि आपण ती गाडी काय करतो, खरेदी करतो. कोणतेही महत्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. आपली अर्धांगिनी जी असते की तिच्यासाठी आपल्या मुलांसाठी जे आपण करत असतो किंवा गाडी घेतल्यानंतर प्रत्येक घरातला माणूस हा आपल्या बायकोला, आपल्या पत्नीला घेऊन एक फेरी मारून येतो, फेरफटका मारून येतो आणि ती जेव्हा खुश होते तेव्हा घरातला पुरुष खुश होतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की नवीन गाडी घेतल्यानंतर एकदा मी माझ्या बायकोला फिरून घेऊन आलो की मी समाधान वाटतं मला. आणि म्हणून ते अनेकांना ते मनात मानसिक समाधानासाठी ते बायकोला फिरवत असतात. पण आहेच वाहन तर 4-6 मैलांवर एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? मग खरोखर तुम्ही गाडी घेतलेली आहे तर ती गाडी घेऊन आपल्या कुटुंबाला घेऊन आपण फेरफटका मारण्यासाठी मंदिरामध्ये का जात नाही? निसर्ग जे आहे हे निसर्ग पाहण्यासाठी का जात नाही? एकदा तर स्थान किंवा मंदिरं पाहण्यासाठी माणसे जात नाही. एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो? कारण तिथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, लक्ष्मी रोड, महात्मा गांधी असे हे जे रोड आहेत इथे आपण काय जातो फिरायला, तर इथे भरपूर गर्दी असते. तिथे निसर्गाचा जो अनुभव आहे निसर्गाचा अनुभव घेत नाहीये तर फेरफटका मारण्यासाठी आपल्या लोकांना दाखवण्यासाठी म्हणून जातात. कारण जेव्हा मंदिरामध्ये गेल्यानंतर प्रत्येक माणूस हा देवाची प्रार्थना करायला जातो, तो त्याच्याकडे बघत नाही. पण हे जे आहे हे फिरायची लोक तिथे फिरायला येतात आणि त्याच्यामध्ये ते एकमेकांकडे बघत राहतात. म्हणजे आपल्यासोबत असलेल्या, उदाहरणार्थ आपल्यासोबत आपली जर का मैत्रीण असेल तरी एखादा मुलगा हा जो आहे हा दुसऱ्या मुलीकडे बघत असतो. म्हणजे तिथे अनेक प्रकारे आपल्याला वेगळे मार्ग हे शोधात बघायला मिळतात. आणि म्हणून असे काही ठिकाणं निवडली जातात तिथे ती जातात. मग त्याचबरोबर तिथे देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडे रस्ते का दिसत नाहीत? कारण ते देवाचे ठिकाण आहेत, ते संतांचे ठिकाण आहेत आणि तिथे फक्त मानसिक आधार घेतला जातो. आणि हा मानसिक म्हणजे मनाला शांतता दिली जाते. आणि म्हणून तिथले ते मार्ग जे असतात, जे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर गाडी घेऊन फिरायला जाणारे असतात, मनाला शांतता देणारे असतात, ते अशा ठिकाणी जात नाही. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड का आहे? शेतमळ्यात जायचं असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. म्हणजेच काय की इथे ह्या वाई सातारामध्ये गाड्या का नाही आहेत? तर फक्त शेतावर जाण्यासाठी लोक काय केली जातात की गाडीचा वापर केला जातो. आणि म्हणून तिथे तातडीचा म्हणजे लगबग शेतावर लोक सकाळी जातात आणि संध्याकाळी येतात, दिवसभर शेतातच काम करत असतात. मग तिथे त्यांचा गाडीचा उपयोग होत नाही. आपले गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आपली सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येणं जाणं करण्यासाठी घालवायच्या गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. याचा अर्थ काय सांगितलेला आहे की आपण सुद्धा आता लॉकडाऊनच्या ह्या 3 महिन्यामध्ये खूप घरामध्ये कंटाळा आलेला आहे आणि म्हणून घरातून बाहेर पडण्यासाठी काय करतो, गाडी घेतो आणि फेरी मारून येतो. पण या फेरी मारायला आपण एक जण गेल्यानंतर अनेक ठिकाणी फिरून येतो. आणि हे फिरत असताना काय केलेलं आहे की आपला फेरफटका मारण्यासाठी जातो. पण गेल्यानंतर प्रत्येकाने हा जर का विचार केला तर रस्त्यावर सगळेच उतरायला लागले.
आणि आता बघा आपल्याला हा काय केलेला आहे, जो तो बाहेर पडायला लागलेला आहे. घरामध्ये 3 महिने बसून कंटाळलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे बाहेर येऊन आता आपल्याला ट्रॅफिक लागते, गर्दी होते, भाजी मार्केटमध्ये गर्दी होते, कुठेही जावा सगळीकडे ही गर्दी निर्माण झालेली आहे. परंतु त्याच हा जो आहे हा रसिक कशाने केला आहे, रसिक संख्येने वाढत चाललेला आहे, अडचणी निर्माण झालेली आहे. आपल्याला सांगायला लांब लांब उभे राहा, डिस्टन्स ठेवा, पण आपण काय करतो, ठेवतो का, नाही ठेवत. आणि म्हणून हा जो आहे पुन्हा आपल्या नव्याने हा करोना रोग काय झालेला आहे, पसरत चाललेला आहे. का तर आपल्याला बाहेर पडू नका सांगतोय, परंतु 3 महिने आपण घरामध्ये कंटाळलेलो आहोत आणि फटका मारण्यासाठी बाहेर जातो आणि तिथे ह्या लोकांना अडचणी निर्माण. मग आपण हे वाहन वापरतो, हे कशासाठी वापरलं, वाहन हे केवळ वेळ वाचवायचं असतं आपलं, म्हणून आपण घेत असतो, पण वेळ घालवण्यासाठी नसतो. आपण गाडी घेऊन बाहेर पडतो ती कशासाठी, कामासाठी नाही, तर आपल्याला कंटाळा आलेला आहे, आपला वेळ जात नाही, म्हणून आपण ती गाडी घेऊन बाहेर पडतो. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे आहे. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का. अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते. मग आता इथे त्यांनी काय सांगितलं की माणसं रस्त्यावरनं चालतायत. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला आईने सांगितलं की मला भाजी घेऊन ये, तो हातामध्ये पिशवी घेऊन पळत पळत गेला तर लोक म्हणतील हा कुठे रनिंग सकाळचा मॉर्निंग वॉकला चाललाय का आणखीन कुठे धावायला चाललाय. कारण भाजी आणायला जाताना आपण चालत जातो, म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वेळी चालणं आणि धावणं ही जी गती आहे ही आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि कौतुक करणं म्हणजे माझा मुलगा भाजी आणायला धावत जाऊन धावत लगेच घेऊन आला, आई लगेच कौतुक करते, काय बोलते, अरे वा पटकन घेऊन आला. पण हे नाही माहिती की तिला तो धावत गेला का चालत गेला. पण लोक आजूबाजूची लोक जी आहेत ही, आपण जर का धावायला लागलो, आता भाजी मार्केटमध्ये कोणी धावायला लागल्यानंतर लोक कौतुक करतील का, त्याच्याकडे बघून हसतील. म्हणजेच हा काय, ही वेग मर्यादा कुठे ठेवायची, कधी वाढवायची, कशी करायची, हे आपल्याला हे औचित्य म्हणजे वेळ साधून केलं पाहिजे. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. बघा इथे काय सांगितलेलं आहे की आपण हा जो वाहन आहे या वाहनांचा वेग वाढवतो. जेव्हा रस्त्यावर आपण चालवत असतो, आपल्या जर का शेजारी अजून एक मुलगा जो गाडी घेऊन आलेला आहे तो पण चालवतोय, आपण पण चालवतोय, त्यांनी जर का गाडी स्पीड मध्ये आपल्याला क्रॉस करून पुढे गेला आणि आपल्याकडे वळून त्यांनी जेव्हा बघितलं जातं तेव्हा आपल्याला अपमानास्पद होतं. आणि हे आपला अपमान होता, रे मला काय ह्याच्या पेक्षा स्पीडनी सुद्धा चालवता येते. आणि म्हणून त्याचा गर्व आपल्याला कमी करण्यासाठी आपण गाडीचा वेग वाढवतो आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि अशातूनच हे काय होतं, एकमेकांना जलसी निर्माण करणं, एकमेकांना वेगेची मर्यादा दाखवणं की तुझ्यापेक्षाही माझा वेग जास्त आहे आणि मी वेगवान होऊ शकतो, आणि त्याच्यातूनच स्वतःचं नुकसान करून शेवटी अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते आणि रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावी एवढी महत्वाची कामे दरवेळी असतात का. आज आपण रातराणीने जातो, पण ही रातराणी का जातो तर तिला कोणतीच अडथळे नसतात, ती सलग सरळ भरधाव वेगाने जाऊ शकते. पण जर का आपल्याला काम असेल तर आपण बाहेर जायचं आहे, आपल्याला काम नसेल तर आपली गाडी घेऊन आपण उगाच त्या स्पीड मध्ये गेलो तर तिथे काय होतं, अपघात हे होत राहतात. आता या वाहनांचा वेग अनिवार्य झाला म्हणजे काय, जास्त झाला, तो आपल्या आटोक्यात नाही झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त म्हणजे मन, आपलं मन एखाद्या स्पीडने आपण जेव्हा गाडी चालवत असतो तर जर का त्याचा वेग मर्यादा नाही तर आपलं मन हे धडधडायला लागतं. डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो की आता मी स्पीडने चालवत असताना गाडी, जर का माझ्या गाडीचा ब्रेक फेल झाला आणि ती जर का माझ्या आटोक्यात नाही आलं तर आपल्या शरीरावर म्हणजेच कोणकोणत्या गोष्टींवर, तर डोळ्यांवर, मनावर आणि शरीरावर त्याचा ताण पडतो आणि शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. धडधड आपल्या मनामध्ये की आता काय होईल ह्याची भीती, मी माझ्या गाडीचा वेग कसा आता माझ्या मर्यादेमध्ये ठेवू शकेल की
राहतोय की नाही ह्याच्यामुळे आपल्या मनाची स्पंदने निर्माण होतात. हादरेपासून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकांची व्यथा असते. जे काय केलेलं आहे, पण गाडीवर बसतो आणि ज्या वेगवान रेल्वेमध्ये जेव्हा ती गाडी चालवत असतो त्या रस्त्यामध्ये खड्डे असतात आणि या खड्ड्यांमध्ये काय केली जाते, आपली गाडी ही अडकली जाते, आपटली जाते आणि ही गाडी आपटणारे पण आपण आणि मग त्याचा त्रास होणारा हा कोणाला होतो, आपल्याला. आपल्या कमरेला दुखणी सुरू होतात, आपले मणके हादरले जातात. ही जी आहे ही कशामुळे, तुम्ही जर का तुमच्या आव्याकामध्ये जर का या गाडीचा स्पीड जर का ठेवला तर हे होणार नाही. ही जी दुखणी असतात ही कसले वाहन धारकांची व्यथा आहे, दुःख आहे. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनांची जखडून ठेवणे आणि वाहनांचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गाविरोधी आहे. मग हे करतं कोण, आपणच करतो. मग हे जर आपल्याला कमरेला मणक्याला आजार होतो तेव्हा त्याचा हा म्हणजे आपलं शरीर हे आपल्या मणक्यांवर आणि कमरेवर आधारित असतं. त्यामुळे आपल्याला वळायला, मागे वळायला, त्याच्यानंतर बसायला, उठायला ही सगळी त्रास हा आपल्याला होत असतो. परंतु हे निर्माण करणारे सुद्धा आपणच असतो आणि म्हणून आपल्या आरोग्याची हानी या वेगेमध्ये वेग मर्यादित न ठेवल्यामुळे आपलीच होत असते. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढून पोहोचणार तरी कुठे आपण आपल्या जीवनामध्ये, कारण या माणसाला हे जे जीवन मिळालेलं आहे या माणसाच्या जीवनामध्ये ताणतणाव कोण वाढवतं, तर आपणच वाढवतो. पण ते कुठे जाणार आहोत, काय मिळणार आहे आपल्याला त्याच्यातून, आपलं सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे. म्हणजेच काय केलेलं आहे की आपलं काय आहे, सत्व आहे आणि अस्वस्थता हे जे आहे हे कशामुळे होईल, चांगलं कशामुळे होईल, आपल्या जवळ असलेल्या गाडीचा वेग कमी झाल्यामुळे. हे आपले कर्तव्य आहे. उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. उगाच आपण भावनांच्या आहारी जाऊन ही वेग वाढवू नये. वेगवश म्हणजे त्याच्या वशमध्ये, वेगेच्या वशामध्ये जाऊ नये. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वी अंत होण्याची शक्यता असते आणि या वेगेमुळे, हा वेग वाढल्यामुळे शेवटी अंत हा आपणच आपला करत असतो. आणि म्हणूनच आपल्या लेखकाने, प्राचार्यांनी काय सांगितलेलं आहे की हा जो जीवनाचा वेग आहे हा वेग आपण आपल्या आटोक्यात ठेवायला पाहिजे आणि तो कशा प्रकारे ठेवता येईल ह्याचं सगळं स्पष्टीकरण हे आपल्या वेगवशता या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. आताच मी तुम्हाला वेगवशता हा जो धडा शिकवलेला आहे, हा वेगवशतामध्ये आता आपल्याकडे नोट्स नाही आहेत आणि पुस्तकं ही जी आहेत ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. हे PDF मध्ये तुम्हाला सगळं करावं लागणार आहे. त्यामुळे हा जो धडा आहे हा नेहमी वाचताना तुम्हाला शॉर्टमध्येच, म्हणजेच कमी ह्याच्यामध्ये फक्त तेवढं वाचलं तरी चालेल. एवढं मी काय केलेलं ह्याचा सारांश ही जी नोट्स तयार केलेली आहे आणि ही नोट्स मी प्रत्येक धड्याची किंवा कवितेची ही तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून देणार आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तक मिळो अगर न मिळो तेवढं वाचलं तरी पूर्ण धड्याचा सारांश हा जो आहे हा तुम्हाला समजणार आहे आणि तो PDF मार्फत मी तुम्हाला व्हॉट्सअपवर देणार आहे पाठवून आणि तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे आणि तो मला जो कोण लिहिणार त्याने मला लगेच त्याचा सगळी फीडबॅक द्यायचा आहे.